तुमची जर कुंभरास असेल ना तर आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी मंडळी. कुंभराशीच्या मंडळींनो, पुढचे काही मिनिटं शांत चित्तेने डोळे आणि कान उघडे ठेवून ऐका. कारण 20 जुलै उजडताच तुमच्या आयुष्यात अशा 11 अघोरी आणि सत्य घटना घडणार आहेत ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. तुम्हाला वाटतंय ना की तुमचं आयुष्य सध्या संत चाललंय, पण लक्षात ठेवा, हा वादळापूर्वीचा सुळसुळाट आहे. तुमच्याच राशीमध्ये बसलेला शनी आणि दुसऱ्या बाजूला राहू केतूची बदलणारी चाल हे काही साधे संकेत नाही. तुमच्या पाठीमागे असं काही शिस्त आहे जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. तुमच्या घरातील लक्ष्मी अचानक का रुसली? चालता चालता काम का रडत आहेत? तुमच्या हसत्या खेळत्या संसारात कोणाची नजर लागली? आज मी तुम्हाला अशा 11 भयंकर आणि सत्य घटना सांगणार आहे ज्या 20 जुलैनंतर तुमच्यासोबत घडणारच आहेत. यातला काही गोष्टी ऐकून कदाचित तुम्हाला भीती वाटेल, धक्का बसेल, पण हीच ती वेळ आहे सावध होण्याची. जर आज दुर्लक्षित केलं तर पश्चात्तापाशिवाय हातात काहीच उरणार नाही. आणि व्हिडिओच्या अगदी शेवट मी तुम्हाला असा एक महाउपाय, अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जो प्रत्येक कुंभ राशीच्या व्यक्तीला माहिती तर आहे, पण आजपर्यंत तुम्ही तो कधीच केला नाही. तो एक उपाय आणि तुमचं नशिबाचं कुलूप कायमचं उघडणार. चला तर मग थेट आपण आजच्या मुद्द्यावर येऊया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हो माझे पण कुंभ रास आहे, माझ्या आयुष्यात सर्व ह्या घटना घडत आहेत ही कमेंट प्रत्येकाने केली पाहिजे. ज्यांचा स्वामींवर आणि शनिदेवावर विश्वास, श्रद्धा असेल त्या कुंभ राशीच्या व्यक्तीने ही कमेंट केलीच पाहिजे. मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब पण केलं आणि बेल आयकनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी कुंभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर मंडळींनो, पहिली घटना. मंडळी, तुमच्या घरात किंवा अगदी जवळच्या नात्यात अशी व्यक्ती आहे जी वरून तुमच्याशी गोड बोलते पण आतून तुमच्यावर प्रचंड जळते. 20 जुलैनंतर या व्यक्तीची काळी नजर तुमच्या घरावर पडणार आहे. घरात अचानक भांडण सुरू होतील, कशावरून तरी वाद होतील, तुमच्या घरातली गुप्ते बाहेर काढली जातील. राहूच्या प्रभावामुळे तुम्हाला कळणार सुद्धा नाही की ज्यांच्यावर तुम्ही आंधळेपणाने विश्वास ठेवला तोच तुमच्या पाठीत खंजीर खुपसतोय. कोणाशी गुप्त गोष्टी शेअर करू नका, विशेषतः पैशाच्या बाबत. दुसरी घटना. तुमच्या घरात पैसा येतो पण तो कुठे जातो? टिकतच नाही. 20 जुलैनंतर तुमच्या खिशातून किंवा बँक खात्यातून अचानक मोठा पैसा गायब होण्याची वेळ येईल. असं खर्च निघेल ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नव्हता. जणू काही तुमच्या पैशाला कोणाची तरी वाईट नजर लागली. घरातून बाहेर पडताना अचानक खिशातून पैसे पडणे किंवा अचानक मोठी खरेदी करावी लागेल ज्यामुळे तुमचं पूर्ण बजेट कोलमडेल. लक्ष्मी घरात टिकवायची असेल तर संध्याकाळच्या वेळी उंबरट्यावर चुकूनही उभे राहू नका. तिसरी घटना. शनिदेव तुमच्याच राशीत विक्री चाल चालत आहेत. यामुळे नोकरी करणाऱ्या कुंभ राशीच्या मंडळीच्या मागे कार्यालयात कारस्थाने रचली जातील. तुम्ही चांगले काम करूनही, मंडळींनो, तुम्ही चांगलं काम करूनही त्याचं श्रेय दुसरंच कुणीतरी घेऊन जाईल. तुमचे वरिष्ठ म्हणजे तुमचे बॉसच्या कानात तुमच्या विरुद्ध विष कालवलं जाईल. 20 जुलैनंतर अचानक तुम्हाला कामावरून काढण्याची धमकी दिली जाऊ शकते किंवा तुमचा अपमान केला जाऊ शकतो. कामाच्या ठिकाणी कोणावरही विसंबून राहू नका. स्वतःची कागदपत्रे सांभाळून ठेवा. चौथी घटना. रात्री 12 ते 3च्या दरम्यान अचानक तुमची झोप उडेल. मनात कसली तरी भीती बसेल, छातीत धडधड वाटेल. तुम्हाला असं वाटेल की खोलीत तुमच्याशिवाय दुसरं कुणीतरी आहे किंवा कुणीतरी तुमच्यावर लक्ष ठेवून आहे. की तुझ्या नक्षत्रातील बदलल्यामुळे ही मानसिक आजार आणि अज्ञात भीती तुम्हाला ग्रासणार आहे. जर रात्री अचानक डचकून जर झालात तर लगेच पाणी पिणे टाळा. हा काळ तुमच्या मानसिक आरोग्याची परीक्षा घेणारा ठरेल. पाचवी घटना. जी प्रेमात आहे, विवाहात असेल मंडळींनो, त्यांच्या आयुष्यात एक तिसऱ्याच व्यक्तीची सावली पडणार आहे. तुमच्या पार्टनरच्या, तुमच्या जोडीदाराच्या वागण्यात अचानक बदल दिसेल. ते तुमच्यापासून मोबाईल लपवायला लागतील किंवा छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडचिड करतील. संशयाचं भूत तुमच्या नात्याला पोखरून काढेल. जर वेळीच सावध झाले नाही तर 20 जुलैनंतर एका लहानशा गैरसमजामुळे वर्षानुवर्षाचे संबंध एका रात्रीत तुटू शकतात. नात्यात पारदर्शकता ठेवा. सहावी घटना. शनी
हा पायाचा कारक मानला जातो. कुंभ राशीच्या मंडळीनं 20 जुलैनंतर रस्ता ओलांडताना, गाडी चालवताना किंवा अगदी पायऱ्या उतरताना प्रचंड सावध राहा. अचानक पाय घसरणे, मोच किंवा छोटीशी गोष्ट लागणे किंवा मोच येणे किंवा गाडीला लहान मोठा अपघात होण्याची तीव्र योग आहेत. विशेषतः शनिवारी आणि मंगळवारी प्रवास करताना घाई गडबड करू नका. तुमच्या वाहनाची तपासणी वेळेवर करून घ्या, कारण लोखंडाची वस्तू तुम्हाला दुखापत करू शकते. 7वी घटना, जी व्यावसायिक आहेत त्यांचे चालते बोलते ग्राहक अचानक गायब होतील किंवा मोठा व्यवहार अगदी शेवटच्या क्षणी रद्द होईल. मालाची डिलिव्हरी अडकणे किंवा पेमेंट अडकून पडणे अशा गोष्टी घडतील. तुम्हाला असं वाटेल की कोणीतरी तुमच्या दुकानावर, व्यवसायावर, तुम्हाला असं वाटेल की तुमच्या घरावर कुणीतरी काहीतरी केले किंवा नकारात्मक ऊर्जा सोडली आहे. पण मंडळींनो, पैशाची आवक अचानक थांबल्यामुळे घरात तणाव निर्माण होईल. हा राहूचा भ्रम आहे, यात अडकू नका, पण आर्थिक व्यवहार चोख ठेवा. 8वी घटना, जर तुम्हाला आधीपासून पाठदुखी, कंबरदुखी किंवा पोटाचे विकार असतील तर 20 जुलैनंतर ते अचानक गंभीर रूप धारण करतील. घरगुती उपचारावर वेळ वाया घालवू नका. डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येईल आणि जिथे तिथे मोठा खर्च होईल. शरीराकडे दुर्लक्ष करणं नकोसे होईल. शनीची 7.5 सुरू असल्यामुळे शरीर लवकर साथ देणार नाही, त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयीवर आत्ताच नियंत्रण ठेवा. 9वी घटना, तुमच्या मुलांच्या वागण्यात अचानक उद्धटपणा येईल. ते तुमचे ऐकणेसे होतील किंवा अभ्यासावरून त्यांचे लक्ष पूर्णपणे विचलित होईल. अचानक त्यांच्या आरोग्याची तक्रार उद्भवू शकते किंवा ते चुकीच्या संगतीत लागण्याची शक्यता निर्माण होईल. पालकांनो, 20 जुलैनंतर मुलांच्या मोबाईलवर वापरावर आणि त्यांच्या मित्रांवर बारीक नजर ठेवा, अन्यथा मुलामुळे समाजात मानहानी सहन करावी लागण्याची वेळ येऊ शकते. 10वी घटना, जर तुमची एखादी जमीन, घर किंवा जुना वाद कोर्ट कचेरी चालू असेल तर 20 जुलैनंतर अचानक तुमच्या विरुद्ध निर्णय लागण्याची किंवा केस क्लिष्ट होण्याची शक्यता आहे. एखादा सरकारी अधिकारी तुमच्या कामात खोडा घालेल. चुकीच्या कागदपत्रांवर सही केल्यामुळे तुम्ही मोठ्या संकटात अडकू शकता. या काळात कोणताही नवीन करारावर किंवा डोळे झाकून सही करू नका. सरकारी कर किंवा थकबाकी असेल तर ती त्वरित भरून टाका. 11वी घटना, सगळ्यात शेवटची घटना आणि खूप महत्त्वाची घटना. घरात पाऊल ठेवताच तुम्हाला जडत्व जाणवले, काहीतरी प्रसन्न राहण्याचा प्रयत्न केला तरी घरात आल्यावर चिडचिड होईल. घरातील पाळीव प्राणी अचानक आजारी पडू शकतात किंवा घरातले झाडू सुकी लागतील. मंडळींनो, जेव्हा तुम्ही घरात प्रवेश करता तेव्हा तुमच्या घरामध्ये एक नकारात्मक ऊर्जा निर्माण होत आहे का? तुमच्या घरातले किंवा अंगणातले झाडे सुकू लागले आहेत का? ही सर्व लक्षणे घरातली नकारात्मक ऊर्जा वाढल्याची आहेत. 20 जुलैनंतर घराच्या ईशान्य कोपऱ्यात घाण साठवू देऊ नका. जिथे अंधार ठेवू नका, अन्यथा गरिबी दारात कायमचा मुक्काम ठावू शकते. मंडळी, या 11 घटना ऐकून घाबरून जाऊ नका, कारण जिथे संकट असताना तिथे उपाय असतो. कुंभ राशीच्या मंडळीनं, या काळात कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत? पहिली चूक, शनिवारी कोणाकडूनही कर्ज घेऊ नका आणि कोणालाही देऊ नका. दुसरी चूक, घरात कोणताही भंगार किंवा बंद पडलेल्या घड्याळात ठेवू नका. आता वळूया त्या महाउपायाकडे. अत्यंत तुमच्यापैकी प्रत्येक कुंभ राशीच्या व्यक्तीला माहिती आहे हा उपाय, पण तरीही त्यांनी आजपर्यंत तो कधीच मनापासून किंवा योग्य पद्धतीने केला नाही. तर मंडळी, हा महाउपाय म्हणजे मी तुम्हाला सांगतेच, पण त्या अगोदर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त ही कमेंट प्रत्येकाने करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी कुंभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा मंडळी, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडीअडचणी असतात. असं नाही की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुखच आहे. जिथं सुख असतं तिथं अडचणी असतात आणि जिथे अडचणी असतात तिथं सुख असतात. पण प्रत्येक गोष्ट ही एका शांत डोक्याने आणि सकारात्मक विचाराने न्यायची असते. जिथे वाईट विचार येतात तिथे शत्रू असतो आणि जर तुमच्या घरामध्ये असा शत्रू त्रास असेल तर तुम्ही आजचा हा उपाय नक्की करून पहा. बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसे संकटे दूर होतात आणि शत्रुबाधा जी आहे, जी शत्रू तुम्हाला त्रास देत आहे ते सुद्धा तुमच्या आयुष्यातून शत्रू, वाईट शक्ती कायमची निघून जाईल. तुम्हाला माहिती आहे का, शनी हा तुमच्या राशीचा स्वामी आहे, पण तुम्ही कधी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याकडे लक्ष दिले का? दर शनिवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर घराचा मुख्य उंबरा स्वच्छ धुवून घ्या. त्यावर हळदी कुंकाने स्वस्तिक काढा आणि उंबऱ्याच्या बाहेरच्या बाजूला डाव्या हाताला म्हणजेच की मोहरीच्या रायाचा, म्हणजेच की आपण मोहरीचं तेल जे बोलतो ना तेच, त्या तेलाचा एक दिवा लावा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, कोणत्याही शनिवारी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर बघा असं यू नावाचं, म्हणजेच की यू आकाराचं एक काळ्या घोड्याची जुनी नाळ ठेवून ठोका. आता जुन्या परंपरेमध्ये भरपूर ठिकाणी
घोड्याची ना ती काळी नाळ ठोकून घेतात. त्याने काय होतं की जी काही घरामध्ये नकरबाता जे काही वाईट शक्ती असेल ती दूर होऊन जाते. तुम्ही अनेकदा इतरांच्या घरावर ही नाळ पाहिली असेल, तुम्हाला माहिती असेल, पण तुम्ही स्वतःच्या घरावर ती कधीच लावली नाही. ही नाळ तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा, जे काही वाईट नजर किंवा जी काही वाईट दृष्टी आहे आणि शनीचा क्रूर प्रभाव शोषून घेतं. हा उपाय करून पहा. 20 जुलैनंतर येणारी सर्व संकटे तुमच्या दारात रस्ता बदलतील आणि घरात पुन्हा एकदा लक्ष्मीचा वास सुरू होईल. कुंभ राशीच्या मंडळीनं वेळ अजूनही गेली नाही. वेळेत सावध व्हा आणि हा उपाय नक्की करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या आयुष्यात सध्या काय अडचणी सुरू आहेत ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या कुंभ राशीच्या मित्रपरिवारांसोबत, नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो मंडळी, शनिदेवाचे तुम्ही खरंच भक्त असाल तर कमेंटमध्ये जय शनिदेव लिहायला मात्र विसरू नका. तर मंडळीनं भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व कुंभ राशीच्या मंडळींना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.